नमस्कार मित्रांनो, तुमचं यूट्यूब चॅनलवरती सर स्वागत आहे. खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे, संभ्रम आहे की शेळ्यांना जर जुलाब लागली, शेळ्यांच्या कडांना जर जुलाब लागली आणि आपण त्यांच्या पायाला चिंदूक बांधतो, हे खूप ठिकाणी आपण पाहिलं असेल, तर याने जुलाब बरी होती का, यानं संडास बरी होते का, हा खूप जणांच्या मनातला प्रश्न आहे. तर आपण ह्याच प्रश्नावरती मित्रांनो आज चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला माझं मनोगत जे आहे माझ्या अनुभवातून सांगणार आहे. मी स्वतः याचा वापर करून पाहिला. पहिले मला याच्यावरती अजिबात विश्वास नव्हता, परंतु मित्रांनो माझ्या 1-2 वेळेस करडांची जुलाब जी आहे ती बरी होत नव्हती. खूप साऱ्या पद्धतीने गोळ्या औषधं यूज केले तरी देखील जे जुलाब आहे ती व्यवस्थित पद्धतीने पूर्णपणे बरी होत नव्हती. मी काय केलं मित्रांनो, एक दिवस सहज ट्राय म्हणून ते चिरगुड बांधून पाहिलं आणि जे मेडिसिन होते देखील चालू ठेवलं. मित्रांनो खूप लवकरात लवकर अवघ्या 1 दिवसातच मित्रांनो शेळ्यांची जी करडांची जुलाब होती ती बरी झाली. आणि मित्रांनो त्यानंतर तिथून पुढे जेव्हाही करडांना जुलाब लागेल मी त्याचा वापर करत गेलो आणि मला फरक जो आहे तो जाणवला. काहीतरी पद्धतीने मित्रांनो एक सायन्स किंवा एक लॉजिक त्याच्यामध्ये दडलेलं आहे. काहीतरी सायंटिफिक बदल त्या चिरगुटाने होतोय मित्रांनो त्यांच्या शरीरामध्ये. डाव्या पायाला आपण ते चिरगुट बांधतो, त्याने काहीतरी नसा दबतात, काहीतरी मित्रांनो पंचिंग होते, काहीतरी ॲक्युपंक्चर काहीतरी होतं मित्रांनो, आणि काहीतरी त्यांच्या शरीरामध्ये हार्मोन सिक्रेट होतात किंवा सिग्नल काहीतरी जातात आणि त्याने जुलाब जे आहे ते नियंत्रणात येते. हे मी स्वतः करून पाहिलं आणि मी स्वतः अनुभव घेतला की चिरगुट बांधल्याने, पायाला चिरगुट बांधल्याने संडाशी बरी व्हायला 100% मदत होते. आणि मित्रांनो तुम्ही देखील हे करत जा, 100% तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल. तर चला मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.